हाय 36 ॲडव्हर्टाइजमेंट आणि अश्वमेधा ही जे ॲक्टिव्हिटी आता करत आहेत सध्या, तर सगळ्या यंगस्टर्स लोकांना, यंगस्टर्समधल्या सगळ्या कलाकारांना, विशेषतः म्युझिक देणारे, लिहिणारे, नाटक करणारे, डान्स करणारे, सगळ्या पद्धतीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आता जी जनरेशन आहे ती काय काय करते नवीन, त्यातून आपलं टॅलेंट निवडण्याची एक स्पर्धा ह्या लोकांनी घेतलेली आहे. माझा मित्र सौरभ आणि अक्षय हे दोघेजण मिळून ही सगळी ॲक्टिव्हिटी पाहतायत, गव्हर्न करतायत. आणि मला फार आनंद होतो की या सगळ्या उपनगरामध्ये सगळे कॉलेजेस, सगळे तरुण मंडळी, नवीन लिहिणारी जी आता ह्या सगळ्या माध्यमाच्या प्रभावामध्ये आहेत आणि नवीन नवीन काही करू इच्छितात, तर त्यांना हुडकण्यासाठी त्यातून असं टॅलेंट हंट ज्याला म्हणतो, असला हंट या लोकांचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे, बिकॉज ऑल यंगस्टर्स आर विथ मी. आणि मला माहिती आहे की नवीन सगळी पिढी आहे, याच्यामधून आता खूप मोठे टॅलेंटेड कलाकार आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळे मी अश्वमेधाला शुभेच्छा देतो या इव्हेंटच्या निमित्तानं. या दोन माझ्या मित्रांना पण खूप शुभेच्छा देतो. खूप छान काम करताय तुम्ही. आणि 30 सेकंड्सच्या संस्थेचे मी आभार मानतो की अशा सगळ्या एका खूप मोठ्या ॲक्टिव्हिटीच्या मागे ही मंडळी उभी राहिलेली आहे. मला असं वाटतं की उपनगरामध्ये मुंबईच्या मुख्य शहरातल्या तोडीची सगळी ही कलाकार मंडळी या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतील, त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळेल आणि त्यातून निवडलेले हे सगळे नव्या पिढीचे हिरो आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. सो ऑल द बेस्ट. अश्वमेधा.